ई फार्मसीला विरोध दर्शवत ड्रगिस्ट अँड केमिस्ट असोसिएशनने आज एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारलाय। त्यामुळे नागपूर जिल्ह्यातले 5000 पेक्षा जास्त औषध दुकानं आणि नागपूर विभागातली 12000 औषध दुकानं दिवसभर बंद असणार आहेत। ई फार्मसीच्या माध्यमातून होणारे धोके लक्षात आणून दिल्यानंतरही सरकार त्याकडे लक्ष देत नाहीये। या उदासीनतेचा विरोध करण्यासाठी हा एकदिवसीय संप पुकारण्यात आलाय। त्यामुळे रुग्णांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे औषधाअभावी हाल होणार आहेत। ई फार्मसी म्हणजेच ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधात देशभरातील ड्रगिस्ट आणि केमिस्ट असोसिएशनने आज एक दिवसाचा संप पुकारलेला आहे आणि नागपूर जिल्ह्यामध्येही त्या संपाचे परिणाम दिसत आहेत। जिल्ह्यामध्ये जवळपास 5000 पेक्षा जास्त औषध विक्रीची जी दुकानं आहेत ती आज एक दिवसासाठी बंद करण्यात आलेली आहे। त्यामुळे रुग्णांना त्यांच्या नियमित औषधांसाठी किंवा इमर्जन्सीमध्ये जे औषधं लागतात त्यांच्यासाठी आज पायपीट करावी लागू शकते। सध्या तुम्ही पाहू शकता की नागपूर शहरामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये जे मोठे आणि महत्त्वाच्या औषधीचे दुकानं आहेत त्यांच्यावर कुलूप दिसत आहे आणि ह्या सर्व दुकानं जे आहेत ते आज एक दिवसासाठी बंद ठेवण्यात आलेले आहेत। ड्रगिस्ट आणि केमिस्ट असोसिएशनचं म्हणणं आहे की ई फार्मसीच्या माध्यमातून औषधांची ऑनलाईन विक्री जर झाली तर त्यामध्ये औषधांचा दुरुपयोग होऊ शकतो, गैरवापर होऊ शकतो। लोक झोपेची औषधी जी आहेत ते जास्त प्रमाणात खरेदी करू शकतात, गर्भपाताच्या गोळ्यांचा गैरवापर होऊ शकतो, शिवाय नशा करण्यासाठी ज्या काही वेगवेगळ्या औषधांचा वापर होऊ शकतो तोही लोक खरेदी करून त्याचा नशासाठी वापर करू शकतात। आणि त्यामुळे सरकारने कुठेतरी ई फार्मसीवर काही निर्बंध लावणं आवश्यक आहे असं वेळोवेळी ड्रगिस्ट आणि केमिस्ट असोसिएशनचं म्हणणं होतं। ई फार्मसी संदर्भातले धोके लक्षात घेऊन योग्य कारवाई केली नाही तर यापुढे अनिश्चितकालीन संप पुकारला जाईल असं ड्रगिस्ट आणि केमिस्ट असोसिएशनचं म्हणणं आहे। मात्र आज तरी या सगळं औषधांचे दुकानं बंद असल्यामुळे रुग्णांना एक दिवसासाठी अडचणीचा सामना करावा लागणार आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर।